दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आता राज्यात देखील एकत्र लढणार अशी शक्यता वर्तवली जाते। पुणे तसंच पिंपरी चिंचवडचा फॉर्म्युला राज्यात देखील राबवला जाणार असल्याची चर्चा आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे त्याचबरोबर राज्याच्या उर्वरित भागामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जर दोन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचं ठरलं तर निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढली जाणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर निवडणूक घड्याळावरच लढाव्यात, तसंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यास कार्यकर्त्यांना देखील न्याय मिळेल असा विश्वास अनिल पाटील यांनी व्यक्त केला। खरं तर माझी पहिल्यापासून हीच भूमिका होती की दोन्ही पक्षांनी एकत्र यावे आणि एकत्र जर आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, दोन्ही पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय होईल आणि महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या दृष्टिकोनातून नक्कीच दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर हातभार लागल्यासारखं होईल। आपण गेल्या आठवड्यात पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते गौतम महादेवांसोबत बैठक झाली दिल्लीमध्ये। त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहाना भेटले। कुठेतरी विलिगीकरण म्हणजे एकत्र येण्यासाठी कुठेतरी हालचाल सुरू झाली असं वाटतंय का तुम्हाला? दोन्ही पक्ष एकत्र यावे म्हणून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची मनापासून ती इच्छा आहे आणि दोन्ही पक्ष एकत्र येऊन विलिनीकरणाचा जो काही निर्णय असणार हा निर्णय आदरणीय अजितदादा पवार घेतील। आता काय झालेलं आहे की सगळ्याच पक्षांमधनं, तसं सत्तेतल्या असलेल्या सगळ्याच पक्षांकडे फार मोठ्या प्रमाणावरती उमेदवारांची मागणी आहे। त्यामुळे युती जर का झाली तर अनेक लोकांचं त्या युतीच्या माध्यमातून थांबण्याची सुद्धा वेळ येणार आहे। ठाकरे गट असेल किंवा अन्य अजून कुठले पक्ष असतील तेही आमच्या संपर्कात आहेत, आमच्या जिल्हाध्यक्षांनी, माझ्या तर नाही पण आमच्या जिल्हाध्यक्षांच्या संपर्कात आहेत। आमच्या पक्षाच्या तिकिटावरती जो निवडणूक लढवायला तयार असेल तर तशी आमची आघाडी किंवा अशा स्वरूपाचं आमचं काही राहणार नाही। घड्याळाच्या चिन्हावरती जो निवडणूक लढेल तर मग लढवायचीच वेळ आहे तर घड्याळाच्याच चिन्हावरती आम्ही निवडणूक लढणार। विरोधकांनी आपल्याशी प्रस्ताव दिला तर आपण विरोधकांच्या प्रस्तावाचं आम्ही या ठिकाणी बोललोच नाही किंवा मीही बोलत नाहीये। घड्याळ म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती जे जे निवडणूक लढवायला तयार असतील तर आम्ही त्यांची निवडणूक करून घेऊ किंवा त्यांना उमेदवारी देऊ।